नमस्कार, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत। आज मुख्यतः दिवस आहे तो राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारच्या 2 वर्षाच्या पूर्तीचा। मुळात या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र योग्य दिशेने वाटचाल करतोय का? आपण काय साध्य केलं, काय गमावलं, कोणते निर्णय चुकले आणि अखेरीस समाजहिताचे निर्णय झाले का, या दृष्टीनं या सरकारच्या 2 वर्षाच्या कार्यकाळाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। सिंहावलोकन करणं गरजेचं आहे आणि हे सिंहावलोकन जर करायचं असेल तर विरोधी पक्ष हा सर्वोत्तम असा पॅरामीटर म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो। विरोधी पक्ष उत्तम पद्धतीनं याचं विश्लेषण करू शकतो आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओत आहेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सर। सर, खूप खूप स्वागत आपलं। आभारी आहे सर। 2 वर्ष झाले 3 अशा पक्षांचं सरकार जे राजकीय पक्ष विचारधारेनं मुळात खूप वेगवेगळे आहे, अशा परिस्थितीत सरकार स्थापन झालं। पण ठीक आहे, सरकार आलं, कशा पद्धतीने आलं ते सर्वांना ठाऊक आहे। मुळात जे जनहिताचे निर्णय होते ते योग्य पद्धतीनं योग्य पातळीवर झाले असं तुम्हाला वाटतं का? बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की हे जे काही सरकार आलं ना, मोदी विरोध म्हणून, भाजप विरोध म्हणून आलेलं सरकार आहे। त्यामुळे जे सरकार निगेटिव्ह पॅरामीटरवर तयार होतं, ज्यांचं मूळ ऑब्जेक्टिव्ह जे आहे हेच नकारात्मक आहे, अशा नकारात्मक सिद्धांतावर तयार झालेलं सरकार हे सकारात्मक काम करू शकत नाही। आणि म्हणून या सरकारचं जर एका वाक्यात आपल्याला समजा वर्णन करायचं असेल, देअर इज अ गव्हर्नमेंट बट देअर इज नो गव्हर्नन्स। सरकार आहे पण शासन नाही आहे। केवळ सरकार असून चालत नाही, त्या सरकारला शासन करावं लागतं। ते शासन मानधन या सरकारमध्ये कुठेही दिसत नाही। आणि म्हणून तुम्ही 2 वर्षात बघा, या 2 वर्षामध्ये उल्लेखनीय एकही काम हे सरकार करू शकलं नाही। कोविडचं कारण सांगितलं जातं, देशभरात कोविड होता, केंद्र सरकार असेल, विविध राज्यातल्या सरकारं असतील, या सगळ्यांनी काही ना काही उल्लेखनीय कामं केली आहेत। पण आपलं एकमेव सरकार असं आहे जे स्टँड स्टील आहे, जे पुढेच जात नाही, मागेच जात आहे। त्यामुळे एकूण आपण जर मूल्यमापन केलं तर समाजातल्या कुठल्याही घटकाला हे सरकार न्याय देऊ शकलं नाही। केवळ 2 वर्ष कांगावा करण्यात काढले। यांनी काही माणसं अशी ठेवली आहेत जी सकाळी उठतात, कॅमेऱ्यापुढे येतात, नकारात्मक बोलतात, दिवस नकारात्मकतेवर काढतात, कारण त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही आहे। आम्ही काय केलं हे सांगू शकत नाही, त्यामुळे बोटं दाखवणे एवढंच एक काम या सरकारमध्ये होतं। सर, एकीकडे तुम्ही म्हणता या सरकारने विशेष असे काही काम केलं नाही किंवा सकारात्मक अशा पातळीवर कोणतेही निर्णय होताना दिसले नाही। दुसरीकडे स्वतः सरकार हा दावा करतं, उद्धव ठाकरे दावा करतात, शिवसेना दावा करते की नरेंद्र मोदी साहेब तर यांचं कौतुक करतात की तुम्ही कोविडमधली परिस्थिती खूप चांगली हाताळली। कितपत योग्य आहे? कारण एकीकडे मोदी साहेब कौतुक करतात, हे कसं शक्य आहे? खरं म्हणजे आपली स्वतःची पाठ थोपटून घेणं यापेक्षा चांगलं याचं उदाहरण नाही। पहिल्यांदा तर कोविडचा विचार केला, आपलं प्रगतिशील राज्य आहे ना, आपण असा दावा करतो सर्वात चांगलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे, मग देशाच्या 35% मृत्यू महाराष्ट्रात का? सगळ्यात जास्त लोक महाराष्ट्रात का मेले? सगळ्यात जास्त अडचणी महाराष्ट्रात का आल्या? सगळ्यात वाईट परिस्थिती महाराष्ट्राची का? आणि सर्वाधिक कोरोना विषाणूने बाधित लोक हे महाराष्ट्रात का? याचं उत्तर या सरकारने दिलं नाही। मात्र मोदीजींचं एक अतिशय स्पष्ट धोरण आहे, एखादी गोष्ट जर चांगली झाली तर त्याबद्दल ते चांगलं म्हणतात। असं यांच्या एकूण कार्यकाळामध्ये एखाद्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने चांगलं काम केलं तर मोदीजींच्या VCमध्ये ते उल्लेख करताना वेगवेगळ्या राज्याचा की या राज्याने हे चांगलं केलं, या राज्याने हे चांगलं केलं, या राज्याने हे चांगलं केलं, असा एक उल्लेख झाला की तो लगेच पकडून जणू काही अतिशय उत्तम काम झालं आणि मोदीजींनी सर्टिफिकेट दिलं आहे। मग त्याचवेळी केंद्र सरकारने आणि विशेषतः ICMRने महाराष्ट्र आणि केरळमुळे देशाची परिस्थिती बिघडली हे जे काही म्हटलं ते का दाखवत नाही? ते मग केंद्राचं सर्टिफिकेट आहे ना, ICMRनेच दिलेलं आहे ना, ते दाखवा ना की तुमच्यामुळे भारत अडचणीत आला। त्यामुळे आपली पाठ थोपटून घेतलं। आणि खरं मला एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे, खोटं बोल पण रेटून बोल। एकाच गोष्टीत एक वाक्यता या सरकारमध्ये आहे, खोटं बोलण्यामध्ये। असा इको करतात, एक जण खोटं बोलतो आणि मग सगळे
त्याची सत्यता न तपासता त्याचा इको करतात. त्यामुळे हे असं किती खोटं नरेटिव्ह त्यांनी दिलं तरी कोरोनामध्ये महाराष्ट्र सरकार हे फेलियर आहे हे आकडे सांगतात. कोरोनात महाराष्ट्र सरकार फेल्युअर आहे. मुख्यमंत्री मुख्यतः अनेकदा तुम्ही आरोप केला की मुख्यमंत्री घराच्या बाहेरच पडत नाही, अशा स्वरूपाची चर्चा होत होती. पण दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणताय जर टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि उत्तम पद्धतीनं टेक्नॉलॉजी थ्रू जर नियंत्रण करता येत असेल तर का म्हणून घराच्या बाहेर पडायचं? असं आहे की हे त्यांचं अतिशय दुबळं अशा प्रकारचं स्पष्टीकरण आहे. मी तर वारंवार हे म्हटलं की बाहेर पडायचं की नाही पडायचं त्यांचा स्वतःचा त्यांनी निर्णय करायचा आहे. पण सगळं जर घरी बसून चालवता आलं असतं तर आपल्याला मग कुठे जाण्याची आवश्यकताच पडली नसती. पण तुम्ही ज्यावेळेस घरी बसून मिटिंग घेता ना सगळं चांगलंच समजलं जातं. तुम्हाला जमिनी वस्तुस्थिती कळत नाही. जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस व्यवस्था केल्या सांगत होते, मी स्वतः कोरोनाच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात जात होतो, जिल्हा रुग्णालयात जात होतो. तिथली परिस्थिती, तिथल्या रुग्णांची परिस्थिती, माझा प्रश्न आहे एका तरी रुग्णालयातल्या रुग्णांची मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली? कुणाची परिस्थिती जाणून घेतली? नाही जाणून घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी काही कारणाने घरून हे सगळं चालवलं असेल पण त्याचं जर ते समर्थन करत असतील तर ते योग्य नाही आहे. सर, या पूर्ण परिस्थितीमध्ये 2 वर्षापूर्वी सरकार स्थापन झालं, त्याच्या अगोदर तुम्हीही सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता, तो अपयशी ठरला. पण आजही त्या प्रयत्नाची चर्चा सातत्यानं होते. मग थोडंसं जर शक्य झालं तर आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल की मुळात ती रात्र होती कशी? बघा मी त्याच्यावर पाणी सोडलं आहे. ते जे काही झालं ते वाहून गेलेलं आहे. आणि मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो त्यावेळी राजकारणामध्ये जिवंत राहावं लागतं. तो जिवंत राहण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि मला असं वाटतं की मी त्याचं समर्थन नाही करू शकत. ते केलं हे योग्य मी म्हणू शकत नाही. पण त्यावेळी ते करणं हे आम्हाला उचित वाटलं म्हणून केलं. या अगोदर भाजपनं प्रयत्न केला होता 2014 साली सत्ता स्थापनेचा. त्यावेळेला राष्ट्रवादीबरोबर भाजप जाणार होती आणि भाजपनं अचानकपणे सेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे राष्ट्रवादी त्यावेळेला दुखावलेली होती. त्यामुळे यावेळेला बरोबर येण्याचा निर्णय घेऊन मागे राष्ट्रवादी फिरली, असं जे विश्लेषण होतं ते अतिशय चुकीचं विश्लेषण आहे. 14 मध्ये राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विषयच नव्हता. 14 मध्ये शिवसेनेसोबतच आम्ही जाणार होतो. हे खरं आहे की सुरुवातीला शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी केली, आम्ही 122 होतो आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन केलं आणि आवाजी मतदानाने आम्ही विश्वास प्रस्ताव मंजूर केला. त्यावेळी राष्ट्रवादीने निश्चित अशी भूमिका घेतली की ज्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला. पण त्याही वेळी आम्ही आमच्या सरकारचा विश्वासमत प्रस्तावाकरता राष्ट्रवादीची मदत नाही घेतली आणि त्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत गेलो. त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे की त्यावेळेस आम्ही काहीतरी केलं म्हणून यावेळेस झालं. यावेळेस जे झालं याचं वेगळं विश्लेषण होऊ शकतं, ते काही वेळा मी केलं आहे, आजचा तो विषय नाही आहे. अगदी. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये सध्या ज्या वेळेला राज्याचे प्रश्न, आर्थिक प्रश्न खूप आवासून उभे आहेत, म्हणजे सरकार काय करतं आहे किंवा केंद्रानं काय केलं, यापेक्षा महाराष्ट्रातली जी सर्वसामान्य जनता आहे ती अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळाली. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, या परिस्थितीमध्ये एकीकडे विरोधक विरोध करतोय, सरकार रेटून नेत आहे, अशा स्वरूपाचं चित्र होतं. सर्वसामान्य जनतेनं या चित्राकडे कसं बघायचं? कारण अपेक्षा असते ती शासनाकडूनच, विरोधी पक्षाकडूनच, सरकारकडूनच. पहिली गोष्ट तर अशी आहे की आर्थिक परिस्थिती एकट्या महाराष्ट्रावर संकट आलं का? ते देशावरही आलं आणि सगळ्या राज्यांवर आलं. इतर राज्यांनी त्याचा मुकाबला केला ना. इतर राज्यांनी या संकटामध्ये देखील आपल्या घटकांना मदत केली, पैसा दिला. महाराष्ट्र, मी आजही दाव्याने सांगतो, आजही देशातलं सगळ्यात संपन्न राज्य हे महाराष्ट्र आहे. देशामध्ये आजही फिस्कल पॅरामीटर्सवर सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था असलेलं राज्य हे महाराष्ट्र आहे. पण महाराष्ट्राने रिस्कही घेतली नाही. 2 पैसे आपल्या पदरचे कोणाला दिले पाहिजे हा प्रयत्न केला नाही. आणि आमची नीती कशी आहे बघा, आम्ही 12 बलुतेदारांना मदत केली नाही, आम्ही छोट्या दुकानदाराला मदत केली नाही, आम्ही गरिबाला मदत केली नाही, एक नवा पैसा आम्ही कोणाला दिला नाही. पण आत्ता ज्यावेळेस केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला, पेट्रोल डिझेलचा कर जेव्हा केंद्र सरकार कमी करतं त्यावेळेस आमच्याकडे ॲटोमॅटिक त्यांनी 5 रुपये केलं तर आमचा
₹6.5 कमी व्हायला पाहिजे. याचं कारण आम्ही टॅक्सवर टॅक्स लावलेला आहे, पण आमच्या सरकारने आपला टॅक्स पुन्हा ॲडजस्ट केला वर करून आणि एक नव्या पैशाने तो कमी केला नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, एकीकडे आमचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री हे सांगतात की आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आम्ही पेट्रोल डिझेलवरचा कर जो आहे तो कमी करू शकत नाही, आणि दुसरीकडे 2 दिवसांनी दारूवरचा कर तुम्ही अर्धा करता. या सरकारच्या प्रायोरिटी काय आहेत? दारूवरचा कर कमी करण्याचं कारण काय होतं? लक्झरी टॅक्स येतो, लक्झरी टॅक्सावरच असला पाहिजे, तो कर तुम्ही अर्धा करता. तुम्ही कोणाची चिंता आहे? 12 बलुतेदारांची चिंता नाही आहे. तुम्ही कोविड काळामध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन दारू परवाना धारकांची दारू विक्री झाली नाही म्हणून त्यांच्या परवान्याचा शुल्क अर्धा केला. या सरकार हे कोणाकरता आहे? सरकार एकीकडे रोज शेतकऱ्यांचे तुम्ही विजेचे कनेक्शन कापताय, गावाच्या गावं अंधारात टाकले आहेत, त्याकडे या सरकारचं लक्ष नाही आहे, आणि दारू दुकानदारांकरता मात्र एवढी कणव का आहे? म्हणून मी जे सांगतो की या सरकारची प्रायोरिटीज वेगळी आहे. अगदी प्रायोरिटी, कारण चंद्रपुरातली पण दारूबंदी तुम्ही तुमच्या काळामध्ये घोषित केली, ती उठवण्यात आली. मुळात प्रायोरिटीज काय हा प्रश्न तर या ठिकाणी आहेच. पण या प्रायोरिटीजवर चर्चा करत असताना तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की देर इज अ गव्हर्नमेंट बट नॉट गव्हर्नन्स. पहिल्यांदा महाराष्ट्रानं परिस्थिती बघितली की मुंबईचे पोलीस कमिशनर भगोडा, महाराष्ट्राचे गृहमंत्री माजी फरार. मुळात कितपत योग्य आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी असं चित्र? माझं तर मत असं आहे की आज महाराष्ट्रातल्या गृह विभागाची जी परिस्थिती आहे ना, दयनीय आहे. आणि ज्या महाराष्ट्र पोलिसांवर आम्हाला अभिमान होता, बघा सरकार कोणाचेही असो, पण एफिशियन्सी, कार्यक्षमता ही महाराष्ट्र पोलिसांची देशात सर्वोत्तम होती. आज विशेषतः पोलिसांच्या बदल्यांमध्ये, बढत्यांमध्ये, पोलिसांच्या नेमणुकांमध्ये ज्या प्रकारे पैशाचा खेळ महाराष्ट्रामध्ये झाला, आज परिस्थिती काय आहे? पैसे देऊन जे वेगवेगळ्या पदांवर आले आहेत ते दिलेल्या पैशाच्या 5 पट पैसे कसे काढायचे हा प्रयत्न करत आहेत. आज तुम्ही जिल्ह्यांमध्ये बघा, तिथले काही लोकप्रतिनिधी, काही पालकमंत्री, काही तिथले पोलीस अधिकारी, काही जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, असं एक रॅकेट तयार झालं आहे. अवैध वाळू, अवैध दारू आणि सट्टा ह्याचं सर्रास म्हणजे बोलून सांगितलेलं आहे की तुम्ही हे करा. आणि मजेची गोष्ट अशी आहे की सरकारचेच प्रतिनिधी वाळू घाटाचा लिलाव होऊ देत नाही. लिलाव झाला नाही की जास्त पैसे मिळतात, वाळू जास्त काढता येते. हे जे काही चाललेलं आहे ना, एक्स्टॉर्शन, मला असं वाटतं की इतकी दयनीय परिस्थिती महाराष्ट्राच्या गृह खात्याची कधी नव्हती. आणि एक लक्षात घ्या, एकदा जर सवयी बिघडल्या ना, सुधारायला वेळ लागतो. असं नाही, एकदा तुम्ही जर दिशा बदलवली आणि एकदा दिशा जर तुम्ही बिघडवली, ती दिशा नीट होत नाही. मला अतिशय दुःख वाटतं आत्ताची गृह विभागाची परिस्थिती पाहून, मला अतिशय दुःख वाटतं. अगदी तुम्ही म्हणालात की सरकारमधलीच लोक सांगताय की हे सुरू करा, सट्टे सुरू करा, वाळू माफियांना सांगताय की तुम्ही वाळू उपसा सुरू करा. मुळात कोण सांगताय? सत्तेतलं म्हणजे आमदार पातळीवर आहे की मंत्री पातळीवर आहेत? कोण सगळेच आहेत. बघा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक आहेत. बरं, कुठे पालकमंत्री आहेत, कुठे तिथले मंत्री आहेत, कुठे सत्ताधारी आमदार आहेत, कुठे तिथले पोलीस किंवा महसुली अधिकारी आहेत. एक नेक्सस तयार झाला, नेक्सस. आणि असं मी म्हणतो म्हणून तुमचा कॅमेरामॅन कुठल्याही जिल्ह्यात पाठवा तुम्ही, ज्या जिल्ह्यात वाळू आहे त्या जिल्ह्यात अवैध वाहतूक आहे. इतकं भयानक चाललेलं आहे, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. सर, अवैध पातळीवर हे धंदे सुरू आहेत, उघडपणे दिसत आहे. अनेक ठिकाणी अवैध धंदे जे आहेत खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कोरोना काळातही याला गती मिळाली होती खूप मोठ्या प्रमाणावर, कारण लोक रस्त्यावर नव्हती, तर बॅकग्राऊंडमध्ये अनेक धंदे, या धंद्यांना वेग मिळाला. या पूर्ण परिस्थितीमध्ये काही इतर महत्त्वाचे जे मूलभूत प्रश्न आहेत, आरक्षणाचे, मराठा आरक्षण, जे तुमच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही मोर्चे बघले मराठ्यांचे. मुळात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात जाऊन थंड्या बस्त्यात गेला. त्यामध्ये राज्य म्हणतं केंद्राचा दोष आहे, त्यांनी 50% आरक्षणाची सीमा वाढवून द्यावी, आम्ही देऊ, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. एकीकडे आरोप होतो की राज्य सरकारनं योग्य पद्धतीनं केलं नाही. काय सत्य आहे? मी खरंच सांगतो की इतके खोटारडे लोक माझ्या जीवनात मी बघितले नाहीत. असं आहे, आम्ही मराठा आरक्षण दिलं, आम्ही हायकोर्टात टिकवून दाखवलं. देशामध्ये 2च आरक्षणं हायकोर्टात टिकली 50%च्या वरची.
एक तमिळनाडूचं टिकलं आणि दुसरं महाराष्ट्राचं आम्ही टिकवून दाखवलं. आमच्या काळामध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या काळात 2दा हिअरिंग झाली, स्थगिती मिळाली नाही. यांच्या काळात स्थगिती का मिळाली? पहिल्याच हिअरिंगला यांनी स्वतः कोर्टासमोर ॲफिडेव्हिट दाखल केलं की केसचा निकाल लागतपर्यंत आम्ही कुठल्याही नियुक्त्या करणार नाही, कोणालाही आम्ही आरक्षणाचा लाभ देणार नाही. कोर्टाच्या लक्षात आलं राज्य सरकार स्वतःच जर या ठिकाणी कन्सिड करताय तर कोर्ट कशाला तुमच्या बाजूने येणार आहे? प्रश्न 50% वरचा जो आहे यामध्ये त्यांनाही हे माहिती आहे की असं संविधान संशोधन नाही होऊ शकत. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय खंडपीठाने सांगितलेलं आहे 50% वर जाण्याकरता केस बाय केस अगदी स्पेशल केस तयार करावी लागेल. त्याला संविधान संशोधन करता येणार नाही. हे बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात आहे असं ऑलरेडी सांगितलं. हे यांना माहीत नाही आहे का? हे पूर्ण नीट माहिती आहे यांना, 100% माहिती आहे. पण खोटं बोलायचं. आणि मला आश्चर्य वाटतं मराठा आरक्षणामध्ये काही लोक आता उघडे पडले. आमच्या काळामध्ये काही लोक ज्या प्रकारे आक्रमक होते आणि त्यांची आक्रमकता अरे बापरे काय भयानक होती, अशातले काही लोक आता शांत आहेत, बोलायलाही तयार नाही आहेत. म्हणजे त्यावेळेस कोण त्यांचा बोलविता धनी होता माहीत नाही. काही प्रामाणिक होते, ते कालही होते आजही आहेत. मी सगळ्यांना दोष देणार नाही. काही 100% समाजाकरता प्रामाणिकपणे काम करत आहेत. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की काही लोकांचे चेहरे आता उघड झाले आहेत. मुळात आरक्षणाच्या मुद्द्यावर मग तो फक्त मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय ज्या स्वरूपामध्ये हाताळणं गरजेचं होतं तो हाताळला जाताना दिसत नाही. मग तुम्हाला ऑर्डिनन्स काढावा लागतो, दरवेळेला एक्सटेन्शन द्यावं लागतं. कसं बघता याकडे काय होणं गरजेचं वाटतं? अतिशय सोपं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला के कृष्णमूर्तीचं जजमेंट फॉलो करा असं 13/12/2019 सांगितलं. अगदी के कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये 3च गोष्टी सांगितल्या होत्या. त्या 3 गोष्टीमध्ये पहिल्यांदा आयोग गठीत करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. 15 महिने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी आम्ही केल्या नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते स्टँड डाऊन केलं, रद्द नाही केलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं जोपर्यंत या 3 गोष्टी तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही हे स्टँड डाऊन करतो. त्यानंतरही सरकारला ते करायचं नव्हतं म्हणून सरकार इम्पेरिकल डेटा, केंद्र सरकार, मी वारंवार सांगत होतो आवश्यकता नाही आहे. केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटा नाही आहे, तो सेन्सस डेटा आहे. इम्पेरिकल डेटा तुम्हाला जमा करायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की हा इम्पेरिकल डेटा कोणी जमा करायचा तर तो कमिशनने जमा करायचा. आणि कमिशनला सेन्ससची गरज नाही आहे, तो सॅम्पल सर्वे करायचा आहे. पण त्यानंतरही अनेक दिवस घालवले, शेवटी केलं तर तेच ना जे पहिल्या दिवशी मी सांगत होतो तेच केलं आणि तुम्हाला ते आरक्षण परत मिळालं. त्यामुळे स्वतः काही करायचं नाही. आणि माझा तर हा आरोप आहे या सरकारमध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांना ओबीसी आरक्षण नको आहे आणि ती मंडळी जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सरकारची कारवाई करतात. त्याच मंडळींनी सरकारला सर्वोच्च न्यायालयात भूमिका घेऊ दिली नाही. या सरकारच्याच 15 महिन्याच्या काळात ही स्थगिती आली, आमच्या काळात नाही आली. आमच्या काळात तर 50% वरचंही आरक्षण आम्ही साबूत ठेवलं होतं. सर आपण साधारण गेली 15-20 मिनिटं चर्चा करतोय आणि तुम्ही अत्यंत मुद्देसूदपणे मुद्दे मांडतायत. पण तुमच्यावर एक आरोप केला जातो की तुम्ही आक्रस्ताळेपणा करतात म्हणून. मधल्या काळामध्ये त्या संदर्भातलं एक मोठं आर्टिकल तुमच्या विरोधात समोर येताना पाहायला मिळालं. काय वाटतं तुमच्यावर, म्हणजे तुमच्यावर हा आरोप का होतो तुम्ही आक्रस्ताळेपणा करता? असं आहे की माझ्या विरुद्ध फार काही सापडत नाही. माझ्या विरुद्ध भरपूर गोष्टी शोधून घेतल्या, भरपूर आरोप लावून पाहिले, माझ्या विरुद्धांना काही सापडत नाही. त्यामुळे मग एक दुर्दैवाने एक मीडियातल्या काही लोकांची इकोसिस्टीम या सरकारमध्ये काम करते. आणि काही मीडियातले लोक तर भाट झाले आहेत, भाट. दाव्यानं सांगतो, म्हणजे असं मी मीडियाला म्हणू नये, पण मला ही परिस्थिती पाहून मला दुःख होतं की काल परवापर्यंत जी मंडळी ही आम्ही सरकार कोणाचंही असो आमचं काम विरोधाचं आहे असं म्हणणारी होती ती नतमस्तक आहे. अशा मंडळींना हाताशी धरून माझ्या विरुद्ध काही लेख छापून आणतात, काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात. पण जनतेला समजतं, जनतेने मला जवळून बघितलं आहे, माझं काम बघितलं आहे, माझा अभ्यास बघितलेला आहे, माझी मांडणी बघितलेली आहे, हे सगळं जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे यांनी किती
पहिल्यांदा काय नरेटिव्ह टाकण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस अहंकारी आहेत. पण जनतेला माहिती होतं आणि जे माझ्या संपर्कात आले त्यांना हे माहिती आहे की अहंकाराचा माझा दुरान्वयाने संबंध नाही आहे. मी जमिनीवरचा माणूस आहे, जमिनीवर बसू शकतो, जमिनीवर झोपू शकतो असा माणूस मी आहे. त्यामुळे ते नरेटिव्ह गेल्यानंतर आक्रस्तेपणाचं नरेटिव्ह, ते गेल्यानंतर अजून एक नरेटिव्ह. या सरकारमधल्या लोकांमध्ये ही ताकद नाही आहे, हिंमत नाही आहे की ते अशा प्रकारे काही नरेटिव्ह तयार करू शकतील, कारण त्यांची क्रेडिबिलिटी नाही आहे. म्हणून माध्यमातल्या काही लोकांना पकडून असा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनी माझं काय वाकडं होऊ शकत नाही. सर, पण फक्त या नरेटिव्ह पुरतंच नाही तर तुमच्यावर पहिल्यांदा म्हणजे तुमच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा एक गंभीर आरोप होताना दिसला, तो म्हणजे तुम्ही ड्रग्ज माफियांना पाठिंबा देतात किंवा तुमच्या छत्रछायेखाली ड्रग्ज माफिया जे ते काम करताना पाहायला मिळाले. आणि इतकंच नाही, तुमच्या कौटुंबिक अशा बाबींवर पण काही उल्लेख झाले. कितपत योग्य आहे राजकारणामध्ये अशा स्वरूपात कौटुंबिक बाबींचा उल्लेख करा? पहिली गोष्ट तर अशी आहे की ज्यांनी आरोप लावला ते तोंडावर पडले. काय असं हायड्रोजन बॉम्ब आणि कुठला बॉम्ब, फुसका फटाकाही टाकू शकले नाहीत. कारण असं आहे की मी ज्यावेळेस बोट उचलतो ना, त्यावेळेस मला माहिती असतं की 4 बोटं माझ्याकडे आहेत. त्यामुळे तसं मला वागावं लागेल, म्हणून मी तसा वागतो. 4 वर्षापूर्वीचा फोटो, जो व्यक्ती 4 वर्षांनी कुठल्या तरी केसमध्ये फसला आहे, तर 4 वर्षापूर्वी काय त्याचं काय आपण बॉन्ड घेतलेला आहे, असा फोटो दाखवून आणि त्याला ड्रग माफिया आहे आणि त्याच्यासोबत फोटो आहे, हे जे सगळं आहे ना, हे असल्या हमल्यांनी मी कधी नामुरादे, कधी मी त्यांनी काय म्हणतात त्याला, निराश होणार नाही, कधी खचूनही जाणार नाही. यांना मी पुरून उरणार आहे. मी माझ्या पत्नीवर सातत्याने, सत्तारूढ पक्षाच्या वतीनं हे कशाच्या महिलांच्या गोष्टी करतात, सातत्याने माझ्या पत्नीवर अतिशय खालच्या दर्जाचे सोशल मीडियात हल्ले करतात. पण ठीक आहे, त्यालाही आम्ही पुरून उरू. राजकारणाचा स्तर यांना खाली न्यायचा आहे ना, नेऊ द्या. यांचा प्रयत्न असा आहे की माझ्यासारख्या माणसाला कुठल्या तरी दुसऱ्याच नरेटिव्हवर अडकवायचं, त्याच्यावर मी बोलत राहिलो पाहिजे आणि यांचे घोटाळे हे त्या ठिकाणी नजरअंदाज झाले पाहिजे. मी यांचे घोटाळे काढतच राहणार आहे, ते समोर आणतच राहणार आहे आणि ते इतके आहेत की मला त्याची कमतरता पडणार नाही. म्हणून मी सगळ्या तयारीनं होतं. कधी कधी वाईट वाटतं, ज्या स्तराला जाऊन सत्तारूढ पक्षातले लोक कुटुंबावर हल्ला करतात, मलाही वाईट वाटतं. पण ठीक आहे, राजकारणात आलो आहे तर सहन करावं लागेल. कौटुंबिक हल्ले हे होताना पाहायला मिळतात, पण असं कधी वातावरण महाराष्ट्रात नव्हतं. गेल्या 50 वर्षाचा जर इतिहास बघितला तर अशा स्वरूपात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नव्हती. आणि आपण अभिमानानं देश पातळीवर सांगत होतो की उत्तर भारतातलं घाणेरडं राजकारण आमच्याकडे नाही, दक्षिणेतलं ते वैराचं राजकारण आमच्याकडे नाही. काय परिस्थिती इतकी का विकोपाला जाते आहे? जेव्हा प्रश्न कसा असतो की जेव्हा सरकारजवळ सांगायला काही नसतं आणि सरकार सातत्याने कटघऱ्यात उभं असतं, रोज घपले घोटाळे बाहेर येत असतात, अशा परिस्थितीमध्ये काउंटर नरेटिव्ह तयार करणं ही एक स्ट्रॅटेजी असते. ही काउंटर नरेटिव्ह करण्याची एक स्ट्रॅटेजी आहे. आणि काय आहे की मी पुन्हा एकदा सांगतो की हा काउंटर नरेटिव्ह तयार करण्याकरता एक इकोसिस्टीम त्यांनी तयार केलेली आहे. त्या इकोसिस्टीममधनं ते तयार करण्याचा प्रयत्न करतात, पण सत्य लपत नाही आणि खोटं फार काळ टिकत नाही, म्हणून त्यांचं खोटं टिकत नाही आहे. सर, पण आरोप होत आहेत, आरोप सातत्यानं जनतेसमोर येत आहेत. त्यांचा आरोप आहे की तुम्ही केंद्रीय एजन्सीजला वापरताय आणि राज्यातलं सरकार अडचणीत येऊ म्हणून तुम्ही पूर्ण केंद्रातल्या सत्तेचा वापर करताय. काय उत्तर? पहिली गोष्ट तर अशी आहे, राज्य सरकारने CBIला महाराष्ट्रात बंदी घातली. त्याचा परिणाम काय सांगतो, बँक फ्रॉडच्या हजारो कोटी रुपयाच्या केसेस प्रॉसिक्युशनची परवानगी राज्य सरकारकडे मागितलेली आहे. हजारो कोटी रुपये जनतेचे आहेत. बरं. एकालाही परवानगी राज्य सरकारने दिलेली नाही. त्यामुळे बँक फ्रॉड करून लोक मस्त आहेत, कारण राज्य सरकारला CBI नको आहे. त्याचवेळी अनिल देशमुखांचं प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणं असतील, या प्रकरणामध्ये CBI चौकशी तर कोर्टाने सांगितली, केंद्र सरकारने थोडी लावली. सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने ही चौकशी या ठिकाणी लावली. मग राज्य सरकारला दोषी कसं देता येईल? दुसरं माझं म्हणणं आहे की समजा EDने CBIने कारवाई दाखवा ना चुकीची आहे म्हणून, एवढे पुरावे का मिळत आहेत? हजार कोटी रुपयाचे एंट्रीज का मिळत आहेत? 500 कोटी रुपयाचे
कॅश ट्रान्झॅक्शन का मिळत आहेत, हे आले कुठनं पैसे? तुम्ही काही टाटा बिर्ला अंबानी यांचे तर सुपुत्र नाही आहात, मग एवढा पैसा आला कुठनं तुमच्याकडे? याचं उत्तर तर द्यावं लागेल ना. अगदी. समजा तुमच्याकडे काहीच नाही आणि तुमच्यावर कारवाई करत असेल तर मी देखील तुमच्यासोबत उभा राहायला तयार आहे. पण एवढं सगळं मिळत असताना कांगावा करणार असाल तर किती कांगावा केला तरी एजन्सीज तर काम करतीलच. सर, आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहे. राज्य सरकारची 2 वर्ष ही जनतेसमोर आहे. जनता या सरकारला योग्य तो जो धडा द्यायचा तो देईल, योग्य वेळ येईल तेव्हा. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये मी जर 10 मार्कांची परीक्षा ठेवली तर उद्धव ठाकरेंना तुम्ही किती मार्क द्याल? बघा, अनफॉर्च्युनेटली मी पासिंग मार्क त्यांना देऊ शकत नाही. बरं. याचं कारण काय आहे की शेतकऱ्यांची अवस्था बघा. शेतकऱ्यांना दिलेलं एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केलं नाही. आज पूर आला, महापूर आला, अतिवृष्टी झाली, एकही पॅकेज घोषित केलेलं खालपर्यंत पोचलं नाही. आमच्या काळामध्ये 15,000 कोटी रुपये विम्यातनं मिळाले. आता पूर्ण राज्यामध्ये 700 आणि 750 कोटी रुपये विम्यात मिळतात. सरकारचा फोकस नाही आहे, सरकारला चिंता नाही आहे. आज तुम्ही बघा, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना विदर्भ मराठवाड्याची या सरकारने बंद करून टाकली. आज सिंचनाच्या योजना सरकारने बंद करून टाकल्या. विदर्भ आणि मराठवाडा तर या सरकारला या 2 एरियाचा तिटकार आहे, या 2 क्षेत्रांचा त्यांना अक्षरशः तिटकार आहे. म्हणून वैधानिक विकास मंडळं बंद करून टाकली. आज सर्रास मोठ्या प्रमाणात 14व्या वित्त आयोगाचे पैसे जे ग्रामपंचायतच्या हक्काचे आहेत सरकार काढून घेतं, स्वतः टेंडर काढतं आणि कमिशन खातं, अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. अशा परिस्थितीत मार्क देऊ कशाचे? कोरोनामध्ये सर्वात जास्त लोक मेल्याचे मार्क देऊ? सर्वात जास्त कोरोनामध्ये कोरोनाबाधित इथे आल्याचे मार्क देऊ? सर्वात जास्त दवाखान्यांना आगीच्या घटना घडून लोक मेल्याचे मार्क देऊ? सर्वात जास्त बलात्कार झाल्याचे त्या ठिकाणी मार्क देऊ? सर्वात जास्त महिला अत्याचार वाढल्याचे मार्क देऊ? मार्क देऊ कशाचे? अगदी. सरकारला 3.5 मार्कही मिळत नाही 10 मध्ये, अशी परिस्थिती आहे विरोधी पक्षाच्या दृष्टीनं. सर, हे सरकार टिकणार की जाणार? बघा, माझं मत असं आहे की अशी सरकारच चालत नाही. ते आपल्या वजनाने जाईल. पण मी पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो, आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण मला मी भारताचा राजकीय इतिहास बघितल्यानंतर मला हे स्पष्टपणे माहिती आहे, असं सरकार हे अंतर्विरोधाने पडत असतं. त्यामुळे ते जेव्हा पडायचं आहे पडेल. जोपर्यंत विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत विरोधी पक्षाची भूमिका अतिशय ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी मांडतच राहू. सर, विरोधी पक्षात तुम्ही आहात, पण जेव्हा तुम्ही सत्तेत होतात अनेकांचा सल्ला होता की तुम्ही एकट्यानं भाजपनं निवडणूक लढवावी विधानसभेची, आणि तुमचा आग्रह होता की नाही, सेनेला बरोबर घेऊन लढवावी. आज असं वाटतं चूक झाली? राजकारणामध्ये जे होऊन गेलं त्याला सुधारता येत नाही. आज कदाचित असं वाटतं की एकटं लढलो असतो तरी आपण सरकार बनवू शकलो असतो, पण आता ते वाटून काही फायदा नसतो. त्यावेळी माझं मत होतं की आपण शिवसेनेला सोबत घेतलं पाहिजे, आम्ही घेतलं. आज सेना बरोबर नाही, 25 ते 26 वर्ष मित्र असलेला राजकीय पक्ष बरोबर नाही, तो विरोधकांच्या मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगतोय. आणि अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्ष हा अत्यंत कणखर असणं गरजेचं असतं. तो कमकुवत असला की जनतेचं कधीच भलं होत नाही. आणि त्यामुळे उत्तम असे विरोधी पक्ष नेते आपल्याला या काळामध्ये लाभलेले आहेत. निश्चितपणे त्या सरकारकडून तुमच्या आमच्यासाठी लागणारी जी महत्त्वाची कामं आहेत, योजना आहेत, त्याची अंमलबजावणी करून घेतील अशी अपेक्षा करूयात. आणि मुळात त्यांचा जो अजेंडा आहे येत्या काळातला, त्यांना ते म्हटले होते मी पुन्हा येणार, ते पुन्हा येऊ, यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सह्याद्रीची उंची म्हणजे